आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राहुल गांधी उद्या भिवंडी कोर्टात हजर राहणार। सावरकर प्रकरणी भिवंडी कोर्टात उद्या सुनावणी, तर सकाळी मुंबई विमानतळावर भाजप आंदोलन करणार। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील चिखलठाण इथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद। परवानगी न घेता पुतळा बसवल्यानं प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये वाद। मराठा क्रांती मोर्चाचा ग्रामस्थांना पाठिंबा, तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं फोनवरून शिवप्रेमींना आश्वासन। एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांचा निकटवर्तीय संतोष शेलारचा जामीन नाकारला। विशेष राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या न्यायालयाचा निर्णय। अँटिलिया प्रकरणाशी संबंधित मनसुख हिरेन हत्या प्रकरणात विविध आरोप। जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात मोठी वाढ। सोन्याच्या दरात 2000 तर चांदीच्या दरात 7000ची वाढ। सोन्याचे दर जीएसटीसह 1,59,135 वर, तर चांदीचे दर जीएसटीसह 2,57,500 रुपयांवर पोहोचले। गोकुळ दूध संघाकडून म्हैस दूध दरवाढ लागू। खरेदी दरात 1 आणि विक्री दरात 2 रुपयांची वाढ। गोकुळचे अध्यक्ष नवेद मुश्रेफ यांचा निर्णय। कोल्हापुरातील दुग्ध व्यवसायावर परिणाम। नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीला हरित लवादाचा मोठा दिलासा। पुढील सुनावणीपर्यंत तपोवनमधील वृक्षतोडीवरील स्थगिती कायम। 6 एप्रिलपर्यंत तपोवनमधील वृक्षतोडीवर स्थगिती। सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलची 5G सेवा पुढील 6 महिन्यात सुरू होणार। बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रॉबर्ट रवी यांची माहिती। दिल्लीतून 5G सेवेची चाचणी आणि सुरुवात करण्यात येणार। परभणीच्या सहजपूर जवळ इथे शक्तीपीठ महामार्गाची मोजणी होणार। तत्पूर्वी महामार्गाला विरोध करणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड। शेतकरी संघटनेचे किशोर ढगे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। मोजणीला विरोध होण्याची शक्यता। महाराष्ट्रासह 22 राज्यांमध्ये एप्रिलपासून एसआयआर प्रक्रिया राबवली जाणार। राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निवडणूक आयोगानं दिलं पत्र। आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या मुंबई आणि पुण्यातल्या। आजपासून पुढील 3 दिवस मुंबईचं तापमान वाढणार। मुंबई आणि ठाण्याचं कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याचा अंदाज। 2025-26 या वर्षात चित्रपट, मालिका, जाहिराती आणि वेब सिरीजच्या शूटिंगमधून पश्चिम रेल्वेला 2 कोटींचा निधी। पश्चिम रेल्वेला आतापर्यंत सर्वाधिक उत्पन्न। मुंबईत मध्य रेल्वेवर प्रवासी संख्येत मोठी वाढ। मध्य रेल्वे प्रशासनानं जाहीर केली आकडेवारी। जानेवारीत एका महिन्यात तब्बल 12,70 लाखाहून अधिक प्रवाशांचा मध्य रेल्वे मार्गावरील लोकलमधून प्रवास। पुणे परिमंडळातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचं आता वेळेवर निवारण होणार। पुणे परिमंडळाकडून आरोग्य अदालत मोहीम घेऊन 5000 प्रकरणं निकाली काढण्याचं नियोजन। जप्त केलेली वाहनं परस्पर विकली तर संबंधित बँक वित्तपुरवठादार संस्थेवर कारवाई करण्यात येईल। पुणे आरटीओचा वित्तपुरवठादार संस्थांना इशारा। जप्त केलेल्या वाहनांची माहिती परिवहन कार्यालयाला देणं वित्तपुरवठादार संस्थांना बंधनकारक। माकड तापावर सुधारित लस विकसित। आयसीएमआर आणि एनआयव्हीच्या सहयोगातून लस विकसित। महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, गोवा यासारख्या राज्यातील पश्चिम घाट क्षेत्रात गोचिडिया परजीवी कीटाणूपासून पसरणारा माकड ताप हा एक संसर्गजन्य रोग। पुण्यात खेळणाऱ्या चिमुकल्यावर कुत्र्यांचा हल्ला। पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजप आक्रमक। थेट सर्वसाधारण सभेत गाजला मुद्दा। कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी। पुणे परिवहन विभागाच्या अखत्यारीतील एटीएस केंद्राचं काम रखडलं। एटीएस केंद्राला कार्यान्वित होण्यासाठी आणखी 7 ते 8 आठवड्यांचा कालावधी लागणार। पुणे आरटीओनं दिली माहिती। एटीएस केंद्राअभावी फिटनेस पासिंग रखडलं। पुण्यात मार्केट यार्डमधील गुळभुसार बाजार 25 फेब्रुवारीला बंद। गुळभुसार बाजारातील व्यापाऱ्यांच्या मागण्या आणि बाजार आवारातील समस्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी निर्णय। गुळभुसार बाजारातील सर्व व्यवहार बंद राहणार।